नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर ती सुधीरने दिलेले ते कानातले बघत बसलेली असते. वेळी तिला सुधीर सोबतच्या जुन्या आठवणी आठवत असतात. तिला आईची सुद्धा खूप आठवण येत असते. आठवतं एकदा सुधीर तिला भेटण्यासाठी आलेला असतो दिवाळीला. त्यावेळी अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो की सुधीरला सुद्धा 3-4 हजार रुपये देऊन टाक, आपण आपल्या घरी काम करणाऱ्यांना सुद्धा देतो. काही बोनस म्हणून सुधीरला दे, अपेक्षा असेल त्याची. तर सुधीर म्हणतो, नाही नाही अनिरुद्धराव, पैशांसाठी नव्हतो आलो मी. ते आरूसाठी लोणचे आणि पापड पाठवले होते ना, ते देण्यासाठी आलो होतो मी. तर अनिरुद्ध म्हणत असतो, असू दे, मला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे ते. घेऊन जा पैसे, धड तुझ्या पगारात घर चालत नाही आणि दिवाळी काय साजरी करणार आहेस. खरं म्हणजे घरी तुम्ही दोघंच आहात, परंतु तुझ्या पगारात दोघांचं सुद्धा भागत नाही. का करतोस अशी नोकरी. सुधीर म्हणतो, मी बाहेर खूप प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही. तुम्ही माझ्यासाठी बघा ना काहीतरी, तुमच्या कंपनीत जॉब लागला तर फार बरं होईल. अनिरुद्ध म्हणतो, सुधीर आमच्या कंपनीत तुला दारात सुद्धा उभं करणार नाहीत. एकतर तुझं शिक्षण नाहीये, तुला पर्सनॅलिटी नाही, तुला धड इंग्लिश बोलता येत नाही, कोण देणार तुला जॉब. सुधीर म्हणतो, मी शिकेन ना हळूहळू सगळं, तुम्ही असलात की काही टेन्शनच नाही ना, आणि तुम्ही जे काम द्याल ना मला ते अगदी आनंदाने करेन मी. तर अनिरुद्ध म्हणतो, आता या वयात तू काय शिकणार आहेस, हे सगळं आधी करायला हवं होतं, आता तुझं काही होऊ शकत नाही. सुधीर, तू 10 बाय 10च्या खोलीतच अडकून पडणार आयुष्यभर. तू आणि तुझी बहीण, तुम्ही दोघं भावंड एकसारखी आहात. काही ध्येयच नाही आयुष्यामध्ये. आणि तो अरुंधतीला म्हणतो, सुधीर नाही म्हणत असला तरी त्याच्या हातामध्ये पैसे ठेव. दिवाळीमध्ये सगळ्यांना खुश करायचं असतं, नाहीतर नजर लागते अशा लोकांची. आणि अरुंधतीला हे सगळं आठवत असतं की कशाप्रकारे अनिरुद्ध नेहमी सुधीरचा अपमान करायचा. त्यावेळी यश अरुंधतीला एकटी बसलेलं पाहतो आणि तिच्या जवळ येऊन बसतो. तर अरुंधती त्याला म्हणते, हे कानातलं बघितलं आणि भरून आलं. ती छान आहे ना हे. तर यश म्हणतो, हो खूपच छान आहे, आणि तुझ्या कानात तर ते अजूनच छान दिसेल. मला नाही, आज खूप छान वाटलं. मामाला नवीन नोकरी मिळाली, त्याने स्वतःचं मोठं घर घेतलं. मामा आणि आजीने खूप वाईट दिवस पाहिलेत ग. तर अरुंधती म्हणते, हो रे, खूप कष्ट केलेत त्यांनी. कधी कोणासमोर हात नाही पसरले. खूप मेहनत घेतली. देव बघत असतो यश, कष्ट करणाऱ्याच्या तो नेहमी पाठीशी असतो. यश म्हणतो, खरं आहे तुझं. तर अरुंधती म्हणते, तुला सांगू यश, सुधीरची इतकी वाईट अवस्था होती पण त्याला मी कधीच मदत नाही करू शकले. अनिरुद्धने त्याला कधी जवळच केलं नाही. सतत त्याला हिणवायचे, अपमान करायचे, त्याच्या गरिबीवरून, त्या नोकरीवरून सतत त्याला टोमणे मारायचे. त्याला म्हणायचे, तू कधीच तुझ्या 10 बाय 10च्या खोलीमधून बाहेर पडूच शकणार नाहीस. खूप वाईट वाटायचं. काही बोलूच शकायचे नाही, कारण मीच त्यांच्यावर अवलंबून होते ना. असं वाटायचं आपण काहीतरी बोलायचो आणि यांनी आपल्यालाच घरातून हाकलून दिलं तर काय करणार. मी लहान होतात, मला घेऊन कुठे गेले असते, मी काय केलं असतं. काय मुग गिळून गप्प बसायचे. सुधीरचा अपमान नाही सहन व्हायचा, पण मला शेवटी मी त्याला सांगितलं, बाबा रे, तू इथे येऊच नकोस. तुला आणि आईला भेटायला डोंबिवलीला येत जाईन. हे सगळं आठवलं की जाणवतं रे, आशुतोष किती देवमाणूस होते. सुधीरला प्रेमाने जवळ केलं, बरोबरीने वागवलं, त्याच्यातले गुण ओळखले, त्याला नोकरी दिली. आज बघ ना यश, त्याचं घर झालंय. तुला माहिती आहे, नितीन मला सांगत होते, आता त्याच्या हाताखाली 10-12 जण काम करतात. एवढा अभिमान वाटला ना त्याचा. आशुतोष असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. यश म्हणतो, असंच असतं आई. त्यावेळी बाबा मामाला एवढं बोलायचे, पण आज बाबांची अवस्था काय आहे बघ, काय आहे त्यांच्याकडे आता. धती म्हणते, एवढं शिक्षण आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे, फाडफाड इंग्लिश बोलता येतं त्यांना, पण आज दारात तरी कोणी उभं करतंय का. तर यश म्हणतो, तसं म्हणू नये, पण बाबांना त्यांचा माज आडला, बाकी काही नाही. धती म्हणते, पैशांची गुर्मी होती यश त्यांना. ज्यांच्याकडे पैसा नव्हता त्यांना ते कमी लेखायचे. मी चंचल असते रे, आज इथे आहे, उद्या कुठे असेल माहीत नाही. त्यांना हिनवून काय मिळवलं त्यांनी. ना त्यांच्याकडे पैसा आहे ना आपली माणसं आहेत. म्हणतो, त्यांच्याच कर्माची फळं आहेत ही. तर अरुंधती म्हणते, एवढं सगळं होऊनही त्यांचा माझ्यावरचा राग काही जात नाही. यश म्हणतो, आई तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस. तर अरुंधती म्हणत असते, यश मला नितीनला भेटायचं आहे रे. तर यश म्हणतो, ते आले होते ना आज ते. तर अरुंधती म्हणते, नाही, माझं एक काम आहे त्यांच्याकडे, त्यासाठी भेटायचंय. यश विचारतो, कोणतं काम. अरुंधती जे काही काम आहे ते यशला सांगते. इकडे अनिश आणि ईशा एका हॉटेलमध्ये भेटलेले असतात. त्यावेळी अनिश ईशाला म्हणतो, तुला आत्ता असं वाटतंय की तू चुकलीस. उद्या परत जर तुझं मत बदललं तर. आत्ता तू माझ्यासमोर बसून माफी मागतेस, पण उद्या आपण एकत्र आलो आणि नंतर तुला परत काही खटकलं तर. पुन्हा माझ्याशी भांडून निघून जाशील, मग मी काय करायचं. ईशा म्हणते, अनिश बिलीव्ह मी पुन्हा असं नाही करणार. पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय. तर अनिश म्हणतो, हे आत्ता म्हणतीयस तू ईशा. माझ्यात आता एवढे पेशन्स नाहीयेत.
माझ्यावर म्युझिक स्कूलची जबाबदारी आहे. मला आयुष्यात खूप काही करायचं आहे. आता या पॉईंटला मला माझ्या करिअरवर फोकस करणं मस्ट आहे. आयुष्यातली ही वर्ष जर अशीच वाया जात राहिली ना तर सगळंच अवघड होऊन जाईल. सगळं एकत्र मॅनेज करणं कठीण आहे माझ्यासाठी. तर ईशा म्हणत असते, पण मी तुला सपोर्ट करेन ना. तुला त्रास नाही देणार, आय प्रॉमिस. अनिश म्हणतो, हे सगळं झालंय ऑलरेडी. मला पुन्हा त्या सगळ्यातून जायचं नाहीये ईशा. मानसिक त्रास होतो. परत दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवर लक्ष लागत नाही. तर ईशा म्हणते, अनिश मला खरं सांग, तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी आली आहे का? तसं असेल तर सांग. तर अनिश म्हणतो, ईशा असं काही नाही आहे. मलाच या सगळ्यात पडायचं नाही आहे. त्या चुकीचं समजू नकोस. तू जेन्युअनली सॉरी असशील म्हणजे आहेसच. पण मला या सगळ्या ट्रॉमामध्ये परत जायचं नाही आहे ईशा. मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे. आजीची काळजी घ्यायची आहे. तर या जगात माझ्याशिवाय कोणीच नाही आहे ईशा. तर ईशा अनिशचे हात हातात घेतच त्याला म्हणते, आपण दोघं मिळून तुझ्या आजीची काळजी घेऊ. त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स मी त्यांची सेवा करेन, प्रॉमिस. तर अनिश म्हणतो, सेवा करायची नाहीये. तिला जेव्हा गरज असेल तेव्हा तिच्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. तर ईशा म्हणते, मग मी कायम त्यांच्याबरोबर राहीन. तुला कंप्लेंट करण्याची संधीच देणार नाही. पण दोघांनी जर त्यांची काळजी घेतली तर काही प्रॉब्लेमच येणार नाही आहे ना. आणि मी असताना काळजी करण्याचं काही कारणच नाही. तुला इंदोरला जायचंय का? हरकत नाही. तुझ्याबरोबर तिकडे सुद्धा यायला तयार आहे. तू म्हणशील ते मी करेन. पण मला तू माझ्या आयुष्यात हवा आहेस अनिश. तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तर अनिश म्हणतो, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम केलं ईशा, मनापासून. आत्ता कुठे या सगळ्यातून बाहेर पडतोय. प्लीज समजून घे. इकडे घरी समृद्धीमध्ये कांचन म्हणत असते, दिवाळी तर झाली आहे, तुळशीचं लग्न राहिलंय ते पुढच्या आठवड्यात करू आणि त्याआधी आपल्याला आरोहीची चोरोटी सुद्धा भरायची आहे ना. यश म्हणतो, चोरोटी? ही ओटी चोरून भरायची असते की काय? कांचन म्हणते, हो चोरून भरायची असते म्हणून चोरोटी. तर यश म्हणतो, पण असं का? कांचन म्हणते, अरे 3ऱ्या महिन्यापर्यंत आपण ही आनंदाची बातमी कोणाला सांगत नाही, लपवून ठेवतो. 3ऱ्या महिन्यानंतर बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात आणि धोका कमी होतो. त्या का चोरोटी भरली की आपण आपल्या घरातली गोड बातमी बाहेरच्या लोकांना सांगायला मोकळे. आणि हो, ही ओटी फक्त घरातल्या लोकांसमोरच भरायची असते, कुठलाही गाजावाजा न करता. तर अनघा आरोहीला म्हणते, एकदा चोरोटी भरली की डोहाळे जेवणापर्यंत तूही कोणाची ओटी भरायची नाही, तूही तुझी ओटी कोणाला भरू द्यायची नाहीस, समजलं? तर आरोही म्हणते, हो. तर अरुंधती म्हणते, आणि हो, एकदा चोरोटी भरली की बाळाच्या बाबांची सुद्धा जबाबदारी वाढते बरं का. बाळाच्या आईची काळजी घ्यायला लागते, तिच्या आजूबाजूला फिरून तिची सेवा करायला लागते. यश म्हणतो, हो चालेल, हे तर खूपच छान आहे. 24 तास आरोहीची सेवा करायला तयार आहे. आणि यश तिच्याजवळ येऊन आरोहीच्या ओढणीची गाठ त्याच्या शर्टला बांधतो आणि म्हणतो, आरोही हे बघ, झालो मी तुझा दास. आता बास, तू मागशील ते द्यायला मी तयार आहे. तर कांचन म्हणते, काही नको, तिची काळजी घ्यायला आम्ही आहोत. जा तुझ्या कामाला. यश म्हणतो, बघ हा आजी, मी सगळं सोडून 24 तास घरात बसायला तयार आहे. कांचन म्हणते, काही नको, जा तू. आणि यश तिथून उठून जायला लागतो, पण गाठ बांधल्यामुळे यश काही दूर जाऊ शकत नाही. आणि तो कांचनला म्हणतो, हे बघ आजी, आरोही मला सोडतच नाहीये. तो आरोहीला म्हणतो, आजी बघतीये, अनघा बघतीये, आई बघतीये, काय हे आरोही? तर अनघा म्हणते, आरोही, यश भाऊजी तुझ्या फारच प्रेमात आहेत. आरोही ती गाठ सोडते. तर यश म्हणतो, तू चक्क मला भाऊजी म्हणालीस? माझं प्रमोशन कधी झालं? अनघा म्हणते, हो मग काय, आता तू बाबा होणार आहेस. तर यश म्हणतो, मी बाबा जरी झालो, माझ्यासाठी तू अनघा आणि तुझ्यासाठी मी यशच आहे, कळलं? त्यात अभि येतो आणि तो आजी आणि आईला म्हणतो, मी येतो. तर अनघा त्याला म्हणते, अभि 1 मिनिट थांब. अरुंधती त्याला विचारते, काय रे आज लवकर निघालास? तर अभि म्हणतो, हो एक सर्जरी आहे. तर कांचन म्हणत असते, मला सांगा चोरोटीचं सामान कोण आणणार आहे? अरुंधती म्हणते, आज अनघा आणि आरोही बाहेर जाणार आहेत तर त्यांनाच सांगते मी. कांचन आरोहीला म्हणते, जाताना माझ्याकडून यादी घेऊन जा आणि स्वतःची काळजी घे. तर आरोही म्हणते, हो आजी. कांचन म्हणते, हा आमचा यश 1 नंबरचा धडपड्या आहे, लक्ष देऊ नकोस, पण तू सांभाळून राहा. अभिला उशीर होत असतो त्यामुळे तो अनघाला आवाज देतो. त्यात अनघा त्याच्यासाठी डबा घेऊन येते आणि त्याला म्हणते, बाहेरचं काही खाऊ नकोस. स्वयंपाक तयार होता म्हणून डबा दिला. अभि तो डबा घेऊन तेथून निघतो. सगळे अनघाकडे बघत असतात. तर अनघा म्हणते, इतक्या सहजासहजी मी त्याला माफ करणार नाहीये. माझ्या कर्तव्यात चूकही करणार नाही. मला माहितीये त्याच्यावर कामाचा खूप ताण असेल. डबा नाही दिला तर तो जेवणार नाही. स्वयंपाक तयार होता म्हणून डबा दिला. इकडे अनिश ईशाला म्हणत असतो, काही गोष्टी तेवढ्यापुरत्याच असतात. तर नातंही तेवढ्यापुरतंच होतं असं समज. आपलं नातं नाही पुढे जाऊ शकलं. अशा एखाद्या नात्याला तडा गेला ना तर तो कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग होत नाही. हे बघ ईशा, आपण चांगले नवरा बायको होऊ शकलो नाही, आपण चांगले मित्र होऊयात. प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे ईशा?
आईबरोबर तुझ्या घरच्यांबरोबर माझे संबंध कायम चांगले राहणार आहेत. त्यामुळे तुला कधीही गरज पडली तर मी कायम असेल तुझ्याबरोबर. पण यापेक्षा जास्त मला कुठल्या नात्यात अडकवू नकोस. तर ईशा म्हणते ठीक आहे, मी तरी आता काय बोलणार, मी माझ्याच हाताने हे नातं तोडलंय. तो जे काही आहे ते मला एक्सेप्ट करावंच लागेल. अनिश म्हणतो तुला तुझी चूक कळली, तू बदलण्याचा प्रयत्न करतेयस, हे खूप छान आहे. आणि बिलीव्ह मी, मला सुद्धा खूप बरं वाटतं ईशा. तुला एक गोष्ट ऑनेस्टली सांगू, आत्ता ना अरुंधती मॅमला तुझी खूप गरज आहे. त्यामुळे तू इतर कुठलाही विचार न करता त्यांना आधार दे. ईशा म्हणते हो, मी मुलगी म्हणून तिचा हात घट्ट धरायला हवा होता. पण मी तसं नाही केलं. ती कायम माझी मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करत होती. पण मी तिला माझा शत्रू मानत होते, पण आता नाही. ती कायम माझ्या आईच्या बाजूने उभी राहील. तर अनिश म्हणतो हे ऐकून खूप छान वाटलं ईशा. तर ईशा त्याला म्हणते अनिश, उद्या जर दुसऱ्या कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलास तर सगळ्यात आधी प्लीज मला सांगशील. तर अनिश म्हणतो हो सांगेन. इकडे आरोही यशला म्हणत असते मी तुला एका माझ्या आश्रमातल्या मैत्रिणीबद्दल सांगितलं होतं, तिला एका फॅमिलीने ॲडॉप्ट केलं, ती जर्मनीला गेली होती, ती दिवाळीसाठी इंडियामध्ये परत आली आहे. यश म्हणतो मग तू तिला भेटायला जाणार आहेस की नाही. तर आरोही म्हणते ती कर्जतला असते तिच्या बंगल्यावर. तर यश म्हणतो मस्त आहे की मग. तर आरोही म्हणते पण ती तिकडे आम्हाला सगळ्यांना भेटायला तिकडेच बोलावतीये. यश म्हणतो मग तिकडे जा की भेटायला. तर आरोही म्हणते मी कर्जतला जाऊ. नाही नाही, आजी मला एकटीला एवढ्या लांब जाऊ देणार नाही, या अवस्थेत ट्रॅव्हल करू नको असं म्हणतील त्या. मी एकटी आहे म्हटल्यावर तर झालं, तू येशील माझ्याबरोबर. तर यश म्हणतो आरोही मी काय करू तिकडे येऊन. आरोही म्हणते चल ना, तू असशील माझ्याबरोबर तर आजी नाही म्हणणार नाही. यश म्हणतो ठीक आहे, कधी जायचं आहे. तर आरोही म्हणते उद्या. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे यश अनघाला गाडीची चावी देतो आणि तिला म्हणतो पेट्रोल फुल भरलेलं आहे, मध्ये कुठेही थांबू नका. अनघा आणि आरोही कारमध्ये बसून निघून जातात. तेवढ्यात संजनाकडून एक कप फुटतो. कांचन यशला म्हणते जा लवकर अनघा आरोहीला थांबव. तर यश विचारतो काय झालं. कांचन म्हणते अपशकुन झाला. तर यश म्हणतो असं काहीही नसतं. संजना लगेच म्हणते काच फुटणं अपशकुनच असतं ना. ते हात जोडतच देवाकडे म्हणत असते अनघा आरोहीला सुखरूप घरी येऊ दे प्लीज. तुम्हाला काय वाटतं, अनघा आरोहीला बाहेर काही प्रॉब्लेम होईल की त्या सुखरूप घरी परत येतील? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.